आजच्या गप्पा इकिगायबद्दल. आय एम शुअर तुम्ही इकिगाय हा शब्द ऐकलेला आहात, तुम्हाला त्याबद्दल माहितीही आहे. पण आज थोडं 2 पावलं पुढे जाऊन आपल्याला त्याचा आपल्या आयुष्यासाठी कसा वापर करता येईल हे पाहायचं आहे. तुम्ही जर का वयाच्या 70त असाल तर तुम्ही अजून एक लहान मूल आहात. जर का तुम्ही 80 पार केलं असेल तर तुम्ही तारुण्यात पदार्पण केलं आहे. आणि तुमच्या पूर्वजांना तुम्ही सांगा की मला अजून स्वर्गात यायला वेळ आहे, मला अजून 100 गाठायची आहे. माझं डोकं नाही फिरलं आहे, पण ही एक अतिशय प्रसिद्ध म्हण आहे साऊथ ऑफ जपानमधल्या ओकिनावा या आयलंडमधली. ओकिनावा या आयलंडवरती जी काही वस्ती आहे, जी काही लोकसंख्या आहे, त्याच्यात जर का वय हे प्रमाण धरलं तर जगातली सगळ्यात म्हातारी लोक, वयाने सगळ्यात जास्त असलेली लोक, 100च्या पार केलेली तर कितीतरी, ओकिनावामध्ये राहतात. आणि सगळ्यात जमेची बाजू ही आहे की ती अतिशय आनंदी, समाधानी आणि स्ट्रेस फ्री जगतायत. आपल्याकडे आयुष्य नको बाबा फार असं आपलं असतं, पण त्या लोकांचं उलट आहे. इकिगाय हे 2 शब्द आहेत, मग त्याचा एक शब्द झालेला आहे. इकी म्हणजे टू लिव्ह, जगणं, आपलं रोजचं जीवन. आणि गाय म्हणजे पर्पज, जगण्यामागचा हेतू. सो इकिगाय ज्यांना मिळालं आहे, ज्यांना त्यांच्या जगण्यातला हेतू मिळाला आहे, ती लोक आनंदी आहेत, समाधानी आहेत आणि स्ट्रेस फ्री आहेत. चला आपण ऐकूया एक्झॅक्टली इकिगाय म्हणजे काय. इकिगायची ओळख जगाला झाली 2016 साली एका प्रकाशित झालेल्या पुस्तकामुळे. ते पुस्तक लिहिलं आहे फ्रान्सिस्क मिराइल्स आणि हेक्टर गार्सिया यांनी. ॲक्च्युली इकिगाय ही एक फिलॉसॉफी आहे जगण्याची, रोजच्या जगण्याची. आणि ओकिनावाची लोक रोजचं त्यांचं जगणं फार सिरियसली घेतात, त्याबद्दल फार विचार करतात. आणि त्याचंच सिक्रेट या पुस्तकामध्ये या लेखकाने उलगडलं आहे. आपण आपलं रोजचं जगणं कसं करतो किंवा आपण रोज कसे जगतो, अतिशय यांत्रिक पद्धतीने आपण जगतो मला वाटतं. आणि तिथेच सगळा गोंधळ होतो, कारण आपण फार सिरियसली विचार करत नाही आपण काय करतोय ह्याबद्दल. जे समोर आहे ते आपण जगत राहतो. इकिगाय हे ओकिनावाच्या लोकांना आयुष्याच्या लवकरच्या काळात मिळालेलं आहे. अर्थात त्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करायला लागतात, त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण इकिगाय आयुष्यात लवकरात लवकर मिळणं ही अतिशय मोठी आणि जमेची बाजू आहे, कारण त्यावर तुमच्या संपूर्ण आयुष्याचा आनंद आणि स्ट्रेस ह्या दोन्ही गोष्टी अवलंबून असणार आहेत. ओकिनावामध्ये राहणारी लोक अशी काही फार श्रीमंत नाही आहेत आर्थिकदृष्ट्या, किंवा असं काहीतरी जगावेगळं करतायत, काहीतरी अद्भुत करतायत असंही नाही आहे. ओकिनावामधली लोक इकिगाय मिळवण्याकरता स्वतःला 4 प्रश्न विचारतात आणि त्या उत्तरांवर त्यांचं पुढचं पूर्ण आयुष्य ठरतं. पाहूया ते 4 प्रश्न काय आहेत. हे प्रश्न आपण आपल्याला विचारायचे आहेत आणि त्याची उत्तरं मिळवायच्या मागे लागायचं आहे. 4ही प्रश्नांची उत्तरं मिळालीच पाहिजेत. पहिला प्रश्न आहे, मला काय आवडतं, माझं कशावर प्रेम आहे, अगदी मनापासून मला काय आवडतं. दुसरा प्रश्न आहे, व्हॉट ॲम आय गुड ॲट. उपजत प्रत्येकात काही कलागुण असतात, तसं माझ्यात उपजत असं काय आहे. तिसरा प्रश्न, त्याच्या मोबदल्यात मला पैसे मिळू शकतील का. कॅन आय गेट पेड फॉर दोज क्वालिटीज. आणि चौथा प्रश्न, ह्या 3ही प्रश्नांची उत्तर मिळाल्यानंतर तुम्हाला जे मिळेल त्याची जगाला गरज आहे का. 4ही प्रश्न पटकन ऐकल्यावरती तुम्हाला सोपे वाटतील, पण त्याची उत्तरं मिळवणं अवघड आहे. आणि हे प्रश्न आयडियली आपल्याला आपल्या विशीत पडले पाहिजेत. आपण आपल्याला प्रश्न हे विचारले पाहिजेत. आपल्याला जर का इकिगाय हवं असेल
आणि त्याच्या उत्तरांच्या मागे लागलं पाहिजे. ह्या उत्तरांमध्ये आपल्या आनंदाची, आपल्या आयुष्याच्या आनंदाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला लिहून काढा की तुम्हाला काय आवडतं. ऑब्व्हियसली एकच गोष्ट आपल्याला नाही आवडत, आपल्याला कन्फ्यूज असतो आपण, आपल्याला पण हे पण आवडतं ते पण आवडतं. फारच कमी लोक अशी असतात की ज्यांना स्पेसिफिक माहिती असते की येस, हे मला आयुष्यात करायचं आहे आणि हे माझ्या अतिशय आवडीचं काम आहे. सो त्याच्यामागे ते लागतात लवकरच आणि त्यांना इकिगाय मिळण्याची प्रोसेस तिकडेच सुरू होते. पण बहुतेक लोकांना, माझ्यासारख्या लोकांना नाही कळत. मग लिहून काढा सगळ्यात आवडणारी गोष्ट, दुसरी, तिसरी, चौथी. त्याच्याबद्दल आपण माहिती मिळवायला सुरुवात करूया. त्याचे काही कोर्सेस करायला सुरुवात करूया. इंटरनेटवर आज सगळं अवेलेबल आहे तुम्हाला, बहुतेक फ्री पण आहे. जसे तुम्ही त्या विषयाच्या खोलात जायला लागाल तसं तुम्ही स्वतःला टेस्ट कराल की अरे मला खरंच आवडत आहे का, अजून आवडत आहे का. समजा एक अशी वेळ आली 1, 2, 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, ह्या गोष्टीला वेळ लागणार आहे आणि तो वेळ दिला पाहिजे. त्यात काही वर्ष जरी गेली तरीसुद्धा ती वर्थ आहेत, कारण आपण अख्ख्या आयुष्याचा विचार करणार आहोत त्याच्यात. अर्थात हे अनएंडिंग नाही करायचं, पण फार सिरियसली हे घेतलं पाहिजे आणि त्याला लागणारा वेळ दिला गेला पाहिजे. सो एखाद्या विषयाच्या मागे तुम्ही लागा, त्याची माहिती मिळवा, त्याचे कोर्सेस करा. समजा मध्ये कंटाळलात तुम्ही किंवा तेव्हा लक्षात आलं की नाही हे माझ्या आवडीचं नाही आहे, वाटलं होतं तेवढं, दुसऱ्या विषयाकडे वळा, त्याची माहिती मिळवायला लागा, त्याच्या कम्युनिटीमध्ये कुठेतरी ग्रुपमध्ये एनरोल करा, म्हणजे तुम्हाला लवकर काही माहिती मिळू शकेल आणि तुम्हाला तुमचा अंदाज येऊ शकेल. एकदा ते कळलं की तुम्हाला तुमच्यात काय चांगलं आहे त्याचा शोध घ्यायला लागेल. काहीतरी उपजत प्रत्येकात असतं आणि ते युनिक असतं. सो त्याचा तुम्हाला मेळ घालायला लागेल, तुम्हाला जे काय आवडतं आहे ते मिळवण्यासाठी. आणि ते एक्झॅक्ट तुमच्याकडे नसेल तर त्या स्किलच्या मागे लागायला पाहिजे, ते स्किल शिकायच्या मागे लागायला पाहिजे. कुठलंही स्किल शिकणं ही एक प्रोसेस असते, लाईफलॉंग चालू असते. आणि असं कधीच कोणीच म्हणू शकत नाही की माझं सगळं शिकून झालं आहे आणि आता मी चॅम्पियन झालो आहे. तुम्हाला रोज मास्टर करावं लागतं ते. सो एकदा त्या स्किलच्या तुम्ही मागे लागलात, त्या प्रोसेसमध्ये गेलात की मग तिसरा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की ह्याबद्दल मला पैसे मिळू शकतील का. आता इकिगाय, जगण्यामागचा हेतू, जगण्याचं कारण वगैरे सगळं मान्य, पण पैशाला काही इलाज नाही आहे. काही झालं तरी जगायला पैसे लागणारच आहेत. त्यामुळे तोही अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. फक्त पैशांसाठी जगू नये, पण पैसे लागतातच आणि पैसे हे मोटिवेशनही असू शकतं. त्याच्यानंतर येतो चौथा प्रश्न की आज जगाला त्याची गरज आहे का, समाजाला त्याची गरज आहे का. आणि हे कुठल्याही व्यवसायाला हे बेसिक आहे, म्हणजे पाहावंच लागतं त्यांना की मार्केट आज काय आहे किंवा मार्केटची आज गरज काय आहे. या चारही गोष्टींची उत्तरं जेव्हा तुम्हाला मिळतील तेव्हा तुमचा प्रवास तुमच्या इकिगायकडे चालू होईल. आत्ता इथेच थांबतोय, पण लगेच दुसरा एपिसोड इकिगायवरती आहे, त्याच्यात आपण हे कन्क्लूड करूया. थँक्यू.